नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहे 2021 साली घेण्यात आलेल्या महा-TET पेपर क्रमांक 2 मधील सामाजिक शास्त्रातील इंग्रजी विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। मागील भागात आपण प्रश्न क्रमांक 40 पर्यंत बघितले होते। आज आपण बघणार आहोत त्या प्रश्न क्रमांक 41। Choose the one which in the correct question tag for the given sentence. Sentence आहे everything is fine. ऑप्शन आहे isn't everything, isn't this, isn't it, isn't that. त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे isn't it. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 42। चूज द मिसप्लेट वर्ड। इथे आपल्याला मिसप्लेट वर्ड शोधायचं आहे। तर यात ऑप्शन आहेत मिस्ट्रिक, एस्ट्रिक्स, ऑडियन्स, एक्युअर, अल्टिमेटी। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एक्युअर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 43। चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस एक्सप्रेस इन द अल्टिमेट फ्रेसेस। वाक्य आहे ही इज आउट अँड आउट अ रिएक्शनरी। ऑप्शन आहे डेडली अगेन्स्ट, इन फेवर ऑफ, नो मोर, थ्रो। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 थ्रो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45। सिलेक्ट अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विच फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड्स। दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे। तर याच ऑप्शन आहे 2 6 4 3 1 5, 5 4 3 1 2 6, 5 1 3 4 5 2 6, चौथा आहे 3 1 2 6 4 5। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे 5 1 3 4 2 6। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45। सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द पार्ट अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम मिनिंगफुल सेंटेन्स। दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे। सेंटेन्स बघा कोणता आहे तर एंगेज इन अदर, दे आर, बिकॉज इट इज डिफिकल्ट, सर्वंट इज बिग सिटी, टू फाइंड मॅन, प्रोबेबल प्रोफेशन। तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन आहेत 4 6 1 7 3 5 2, दुसरा आहे 2 5 3 4 6 7 1, तिसरा आहे 4 6 5 3 2 1 7, चौथा आहे 7 1 3 2 5 4 6। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3 4 6 5 3 2 1 7। त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 46। प्रश्न आहे स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इन द अंडरलाईन वर्ड। इथल्याला आपल्याला काय ओळखायचं आहे, पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, वाक्य बघा काय आहे तर शी लाईक्स द सम कलर ॲज आय डू। पहिला आहे ॲडव्हर्ब, दुसरा आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स, तिसरा आहे प्रिपोजिशन, चौथा आहे कंजक्शन। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रिलेटिव्ह प्रोनाउन्स। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47। व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल एक्झिलरी एक्सप्रेस। इथे आपल्याला काय करायचं आहे, एक्झिलरी एक्सप्रेस ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे इफ इट शुड रेन दे विल नॉट कम। हे वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे ते ओळखायचं आहे। सस्पेशन्स, ड्युटी, सजेशन, ॲडव्हाइस। तर हे वाक्य कोणतं आहे, सस्पेशन, ऑप्शन क्रमांक 1। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48। विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच इज वन वर्ड सब्स्टिट्यूशन्स। दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला एक योग्य जोडी आपल्याला निवडायची आहे। काय निवडायचे, करेक्ट मॅच ॲज वन। तर वाक्य आहेत ऑप्शन आहेत ॲब्सेन्स ऑफ गव्हर्मेंट ॲनेक्री, हे पण बरोबर आहे। त्यानंतर गव्हर्मेंट बाय द नोबेल ऑटोमॅनी, त्यानंतर आहे
हे वाक्य सेकंड नंबरचं ऑप्शन हे चूक आहे. गव्हर्नमेंट बाय वन ऑटोक्रेसी हे पण वाक्य बरोबर आहे. गव्हर्नमेंट ऑफ द ऑफिशियल ॲब्युरेसी हे पण वाक्य बरोबर आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक काय होणार आहे? दुसरा, गव्हर्नमेंट बाय द नोबेल ऑटोनॉमी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला इथे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे दिलेल्या वाक्यांपैकी. तर वाक्य दिलेलं आहे, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन सिटी अँड सिटी इन इंडिया. दुसरं आहे, द पॉप्युलेशन इज लंडन इज ग्रेटर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. तिसरं आहे, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. चौथा आहे, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इज अ लंडन. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 50. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय बघायचं आहे आपल्याला इथे? अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. 2 वाक्य दिलेली आहे, तिथे कोणतं अल्टरनेटिव्ह योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य बघा, ए, कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन वोगस. दुसरं वाक्य दिलेलं आहे, कॅन्डिडेट आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट ऑन द डे ऑफ द इलेक्शन. तर ऑप्शन दिलेले आहेत, ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट. तिसरं आहे, ओनली ए अँड बी आर करेक्ट. चौथा आहे, बोथ ए अँड बी आर रॉंग. तर याचं उत्तर असणार आहे बोथ ए अँड बी आर रॉंग. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला विसरू नका.